महिलांसोबतचे शरीर संबंध हा विधीचाच भाग होता. आपण कुणावरही देखील जबरदस्ती केली नाही. भोंदूबाबा अशोक खरातचा तपासामधून अजब दावा. माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावरती उलटले. भोंदूबाबा अशोक खरातची तपासाच्या दरम्यान प्रतिक्रिया. भोंदूबाबा अशोक खरात अपघात आणि अर्धांगवायूच्या झटक्यांनी बेजार होता. 1.5 वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती. उत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय. डॉक्टर भक्तानंच त्याच्यावरती उपचार केले. भोंदू अशोक खरातच्या विरोधामध्ये एसआयटीकडे तक्रारींचा पाऊस. उपलब्ध करून दिलेल्या 2 हेल्पलाईनवरती 100हून अधिक तक्रारी. नाशिक, पुणे, अहिल्यानगर मधल्या महिलांच्या हेल्पलाईनवरती तक्रारी आल्यात आणि महिलांच्या तक्रारीमध्ये खरातनं अत्याचारांचा पाढा वाचला. खरातची महिलांवरती अत्याचार करण्याची मोडस ऑपरेंडी एकसारखीच होती. खरात आधीच ग्राहकांची माहिती मिळवत होता असा पोलिसांना संशय आहे. खरात केवळ अंधश्रद्धेचा नाही तर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक वर्षांची फिल्डिंग लावत होता असाही पोलिसांना संशय आहे. भोंदू अशोक खरातचा पिस्तूल परवाना अखेर रद्द झालाय. खरातच्या फार्म हाऊसच्या झाडाझडतीमध्ये हे पिस्तूल आढळून आलं. पोलीस तपासामध्ये या पिस्तुलामधून 5 गोळ्या फायर केल्याचं देखील उघडकीस आलंय. नाशिकमधील अशोक खरातच्या कार्यालयाला एसआयटी पथकामधल्या अधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा सील ठोकलाय. फिर्यादीला सोबत घेऊन तपास केल्याच्या नंतर कार्यालय पुन्हा एकदा सील. कुणीही छेडछाड करू नये यासाठी कार्यालय सील करण्यात आलंय. अशोक खरात याला हात दाखवताना नाशिकमधील माजी खासदार हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ समोर आलाय. खरात हे गोडसे यांचा हात बघून भविष्य सांगत असल्याचा देखील व्हिडिओ समोर येताना दिसतोय. अशोक खरातकडे अनेक नेते आणि अधिकारी देखील जात असल्याची चर्चा होती आहे. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यामध्ये अनेक बडे मासे. धार्मिक विधी आणि भविष्य बघण्यासाठी नाशिकसह इतर काही जिल्ह्यामधील राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना देखील खरातनं लुबाडल्याची माहिती आहे. कॅप्टन म्हणण्याच्या आधी खरातची गावामध्ये हाँगकाँग म्हणून ओळख होती. वर्गमित्रांनी शालेय प्रवास उलगडलेला आहे तर वर्गमित्र म्हणायची देखील आज लाज वाटते. खरातच्या मित्रांनी ही खंत आणि हे मत देखील व्यक्त केलं आहे. मुलांना शाळेतच चिकित्सक बनवा. भोंदूगिरीला आळा बसेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हमीद दाभोलकर यांनी उपाय सुचवला. जादूटोणा विरोधी कायद्याचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करा. प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष उभारण्याची देखील हमीद दाभोलकर यांची मागणी. देवाचा अवतार असल्याचं सांगून भोंदूबाबाचा महिलेवरती बलात्कार. वसईमधली धक्कादायक घटना. या प्रकरणी ऋषिकेश वैद्यच्या विरोधात गुन्हा दाखल. महिलेची फेसबुकवरून या बाबाशी ओळख झाली. आपल्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बलात्काराच्या प्रकरणामधली वसईतील आरोपी ऋषिकेश वैद्य याचा दावा. सोशल मीडियावरती एक्स पोस्ट करत त्यानं दावा केलाय. सध्या हा आरोपी फरार आहे. ऋषिकेश वैद्यनं आध्यात्मिक साधना शिकवण्याच्या आमिषानं 35 वर्षीय महिलेवरती अत्याचार केला आणि तिला मानसिकदृष्ट्या ब्लॅकमेलही तो करायचा. 4 पथकांकडून सध्या शोध सुरू आहे. पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी ही माहिती दिली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो. याचा शोध घेतला जात आहे. जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत. आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत. नरहरी झिरवळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर शिवसेनेच्या नेत्यांकडूनही राजीनाम्याची मागणी होती आहे. झिरवळांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा देण्याची शायना एनसी यांची देखील मागणी. 2 दिवसांपूर्वी त्यांचा आक्षेपार्ह असा व्हिडिओ व्हायरल झालाय. मी शिवसैनिक. माझी मतं परखडपणे मांडतो. आदित्य ठाकरेंसोबतच्या कथित वादावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर शिवसेनेमध्ये खासदार व्हायला आलो नसल्याची देखील राऊतांची प्रतिक्रिया. तर वादाच्या सुरस कथांबद्दल मला किंवा आदित्य ठाकरेंना विचारलं का? राऊतांचा सवाल. बघा, तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी या विषयावर एक साधा फोन करून विचारलं का? किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का?
मुळात जी बैठक झाली असं म्हणतात त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो. आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेच्या खासदार व्हायला आलो नाही. नीलम गोरे यांना 3 वेळा आमदार केलं. आता त्या जे काही बोलल्या हा त्यांचा कृतघ्नपणा आहे. बिकाऊ लोकांची टीम आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका. कृतज्ञपणाचं भाषण केलं. 3 वेळा आमदार, 6 वर्षाची आमदारकी झाली तर 18 वर्ष ज्या उद्धवजींनी त्यांना आमदार केलं, ज्या उद्धवजींनी त्यांना उपसभापतीपद दिलं, काय कृतज्ञपणा व्यक्त केला हो. ती सगळी कृतज्ञांची टीम आहे ती, आणि बाजारमुंडग्यांची टीम आहे, विकाऊ लोकांची टीम आहे. राज्यसभेवरती कुणाला आणायचा हा निर्णय उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख म्हणून घेणार आहेत. आधी खैरेंचं तिकीट नाकारून प्रियंका चतुर्वेदी यांना खासदारकी. यावेळेला खैरेंची नाराजी. प्रियंका चतुर्वेदी काय इतक्या मोठ्या नेत्या आहेत का? ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. प्रियंका चतुर्वेदी महाराष्ट्र देशाच्या नेत्या आहेत की काय? की एवढा मोठा तुम्ही विषय? आमच्या नेत्या आहेत ना, त्या आमच्या आहेत ना. पक्षात कुणाला उमेदवारी द्यायची आता तो मोठा असता तर गोष्ट वेगळी होती. मग मागच्या वेळेस चंद्रकांत खैरेंना काय केलं? खैरे आता शिवसेनेचे ज्येष्ठ होते ना, त्यांना डावलून यांना दिलं तेव्हा काय झालं? खैरेंनी पण बुरबुर केली होती, आठवतं तुम्हाला? संभाजीनगर महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा गोंधळ. महापौर समीर राजूरकर यांच्याकडून कारवाईचे आदेश. पाणीपुरवठा योजनेच्या अभिनंदनाच्या प्रस्तावामध्ये उद्धव ठाकरेंच्या अभिनंदन प्रस्तावाची मागणी. नाशिकच्या मालेगावमधील अपर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावरती कारवाई झाली आहे. जमीन नोंदीच्या प्रकरणामध्ये ज्योती देवरेंसह 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आले. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यामधील जमिनीच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणावरती फेरफार झाल्याचं गंभीर प्रकरण समोर आलं होतं. नांदेडच्या इकरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीईटी परीक्षेच्या वेळेला गोंधळ झाला. इंटरनेट आणि इतर सोयी सुविधांच्या अभावी काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यामधील शिरढोणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून पोलीस आणि शिवप्रेमी यांच्यामध्ये वाद झाला. पोलीस पुतळा हटवण्यासाठी आले असता ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून पोलिसांचा रस्ताही अडवला. बीडच्या शिरसाळा इथे रामनवमीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारल्यामुळे नागरिक आक्रमक झाले. पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं ठिय्या आंदोलन. नागरिकांनी आमदार महेश लांडगे आणि संग्राम जगताप यांच्याकडे व्यथा मांडली आहे. आमचा मार्ग आम्ही त्यांना अशी मागणी केलेली आहे की दरवर्षीप्रमाणे रेणुका माता मंदिर या ठिकाणाहून आम्ही सुरुवात करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये जाऊन ईदगाह चौकातून सरकारी दवाखान्यामार्गे मुख्य बाजारपेठेतून हनुमान मंदिर इथे आम्ही शेवट करतो. आणि हाच मार्ग सर्व महापुरुषांच्या जयंतीसाठी, मिरवणुकीसाठी व इतर धार्मिक सणांसाठी आहे. तर आम्हालाही हाच मार्ग देण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. साताऱ्यामधल्या भोसवड शहरालगत सातारा पंढरपूर रस्त्यावरती भीषण अपघात झालेला आहे. या घटनेमध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले. साताऱ्यावरून पंढरपूरच्या दिशेनं हे सगळे भाविक जात होते. बुलढाणा खुपगावमध्ये देवीच्या यात्रा उत्सवामध्ये गावामधून सोंग निघण्याची ही परंपरा आहे आणि ही मिरवणूक देखील निघाली. या यात्रा उत्सवाला भेट देत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हलगी वाजवत पारंपरिक गाण्याच्या तालावरती ठेकाही धरला आहे. सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण झालेल्या 2 भावांचा एकमेकांना घट्ट मिठी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. दोघांच्याही डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहेत. दोघांमधील एक भाऊ मुंबई पोलीस झालाय तर दुसरा वनरक्षक अधिकारी. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये दाभोळच्या समुद्र किनाऱ्यावरती भरकटून आलेल्या डॉल्फिनला स्थानिक नागरिकांनी रेस्क्यू केलाय. काही वेळा प्रयत्न करून डॉल्फिनला पुन्हा एकदा सुरक्षितपणे समुद्रामध्ये सोडण्यात आलं. परभणीमध्ये बीएडच्या सीईटी परीक्षेमध्ये सावळा गोंधळ झाला. ऑनलाईन परीक्षेसाठी सिस्टीम उपलब्ध नसल्यामुळे परीक्षार्थींचा गोंधळ. परीक्षा केंद्रावरील 350 पैकी 180 संगणक रात्री शॉर्ट सर्किटनं जळाल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना ऐनवेळी ही माहिती दिल्यामुळे हा गोंधळ झालाय. साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा किल्ल्याला नवसंजीवनी. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पुढाकारामधून अजिंक्यतारा या किल्ल्याचा कायापालट करण्यात आला. कोट्यवधींचा निधी मिळाल्यामुळे संवर्धनाला सुरुवात झाली आहे.
अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहामध्ये बच्चू कडूंचं एक दिवसीय अन्नत्याग उपोषण. जय श्रीराम, कब मिलेगा हिंदू किसान को दाम या घोषवाक्यासह आंदोलन करत बच्चू कडूंनी सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपासून एलपीजी गॅस मिळत नाहीये. रिक्षा चालक आक्रमक झाले. चिकलठाणा इथल्या जालना महामार्गावरती रास्ता रोको करत रिक्षा चालकांनी आंदोलन केलंय. वाशिम जिल्ह्यामधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील 3 पैकी 2 पेट्रोल पंपावरती इंधन पुरवठा कायम आहे. लॉकडाऊनच्या अफवेमुळे वाहनांची गर्दी. एका पठ्ठ्यानं पेट्रोल घेऊन जाण्यासाठी थेट पाण्याची टाकी आणली आहे. बुलढाणा जिल्ह्यातला हा सगळा प्रकार आहे. इंधन टंचाईच्या अफवेमुळे त्यानं हे कृत्य केलंय. संबंधित व्यक्ती 200 लिटर पाण्याच्या टाकीमध्ये डिझेल भरून घेऊन गेल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. त्यामुळे पेट्रोल चालकावरती काही कारवाई होणार आहे का याकडे लक्ष असेल. दुचाकीला 200 रुपयांचं तर 4 चाकीला 2000 रुपयांपर्यंतच इंधन देण्याचा निर्णय परभणी प्रशासनानं मागे घेतलाय. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन पेट्रोल पंपावरती गर्दी वाढल्यामुळे एका दिवसामध्येच हा निर्णय मागे घेण्यात आला. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यामध्ये आणखी 20% वाढ. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा 70%वरती. केंद्रीय पेट्रोलियम सचिवांनी हे प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. पोलाद, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल आणि प्लास्टिक उद्योगाच्या क्षेत्राला प्राधान्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ. रस्त्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पोकलेन, जेसीबी सारख्या 100हून अधिक मोठ्या वाहनांमध्ये टँकरनं डिझेल भरण्याचा प्रकार समोर आला. पेट्रोल पंपावरच्या गर्दीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले मर्यादित इंधन देण्याचे आदेश. पुण्यामधल्या अनेक खानावळ चालकांकडून इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर सुरू झालाय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामुळे खानावळ बंद न ठेवण्याचा निर्णय. मात्र इलेक्ट्रिक शेगडी वापरल्यामुळे चालकांना वीज बिलाची देखील चिंता आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. नयारा या खासगी कंपनीच्या पेट्रोल पंपावरती दर वाढले. पेट्रोल प्रति लिटर 5 तर डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी महागलाय. डॉलर पुढे रुपयाची घसरगुंडी. रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर. एका डॉलरसाठी 94 रुपये मोजावे लागतात. युद्ध आणि शेअर बाजारामधल्या अस्थिरतेचा हा परिणाम आहे. एलपीजी घेऊन येणारं जगवसंत जहाज हे गुजरातच्या कच्छमधल्या कांडला बंदरामध्ये पोहोचलंय. 47,600 टन एलपीजी घेऊन जगवसंत जहाज हे सध्या पोहोचलंय. हिजबुल्लाकडून इस्रायली मर्कावा रणगाड्याला लक्ष्य करण्यासाठी प्रथमच FPV ड्रोन याचा वापर करण्यात आलाय. इस्रायली सैन्यानं लेबनॉनमध्ये आगेकूच सुरू करताच हिजबुल्लानं इस्रायलवरती 100 रॉकेट्स डागली आहेत. इस्रायलचे लेबनॉनवरती हल्ले सुरू आहेत. हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त. बैरूतमध्ये अनेक बहुमजली इमारतींवरती हल्ला. हिजबुल्ला इमारतीचा वापर करत होता. इस्रायलनं पोस्ट केल्याचा या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या पोस्ट करण्यात आलाय. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवरती बॉम्ब वर्षाव सुरू आहे. इस्रायली लढाऊ विमानांकडून अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलंय. इस्रायलच्या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये वीज गायब झाली आहे. 10 ते 20 मिनिटं सुरू होता इस्रायली विमानांकडून बॉम्ब वर्षाव. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावरती एक मुलगी झोपाळ्यावर झोका घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. जहाज जळत असताना मुलगी झोका खेळत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. इराणमधील अब्बास बंदराचा हा व्हिडिओ आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीमध्ये क्षेपणास्त्रांचं लक्ष्य बनलेलं थायलंडचा ध्वज असलेलं मयुरी नारी जहाज लार्क बेटाच्या उत्तर किनाऱ्यावरती पोहोचलंय. केशम बेटाच्या किनाऱ्यावरती हे जहाज अडकून पडलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.